नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बोटनेकला पाठीमागे बोटनेकला कटवर्कची डिझाइन कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण बघणार आहोत। आणि तेही डायरेक्ट अस्तरला कॅनव्हास लावून एक्स्ट्राचा अस्तरची गरज नाही किंवा कुठलीही म्हणजे अगदी कुणाला कटवर्कची डिझाइन जमत नसेल त्यांनाही अगदी इझिली हे कटवर्कची डिझाइन हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की बनवू शकतील। एवढे डिटेलमध्ये मी तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगितलेला आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा हा जो ब्लाउज आहे तो 38 साइजचा आहे, त्याची माप पण मी तुम्हाला आता सगळी सांगितलेली आहेत। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण जे बोटनेकचं माप घेतलं होतं आणि बोटनेकचा शेप दिलेला होता त्याच्यानुसार इथे बघा कॅनव्हास घेतलेला आहे आणि जो आपण गळ्याचा शेप दिलेला होता तो चॉकने डार्क करून घेतला आणि नंतर कॅनव्हास त्याच्यावर हाफमध्ये फोल्ड करून अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे। आणि कॅनव्हास पातळ असतं त्याच्यामुळे खालचं जे मार्किंग असतं ते अगदी इझिली आपल्याला दिसतं। त्याच्यावरच नंतर पेनाने मी डबल मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली परत आपल्याला पाऊण इंचावर एक मार्किंग करायचं आहे। पण त्याच्या अगोदर बघा जो आपल्याला कटवर्कचा शेप बनवायचा आहे तो बघा इथं आडवा मी पाऊण इंच घेतलेला आहे आणि उभा 1 इंच अशा प्रकारे माप घेऊन मी त्याचं हाफमध्ये गोल आकार देऊन कट करून घेतलेला आहे। तुम्हीही त्याचप्रमाणे इथं तशाच प्रकारे किंवा 1 रुपयाचं नाणं किंवा काही पण गोल वस्तू घेऊन त्याचा हाफमध्ये शेप घेऊन तो कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो आपला कटवर्कचा हाफ गोल आहे तो तयार होईल। ओके, तर इथे बघा पाऊण इंच खाली घेऊन मी एक पुन्हा ते बोटनेकचा जो गळ्याचा शेप आहे त्याच्या साईडने पूर्ण परत एक शेप दिला, कारण जो आपला कटवर्कचा जो शेप आहे तो सगळीकडे एकसारखाच आला पाहिजे, म्हणजे त्या लाईनवर आपण जो शेप बनवलेला आहे तो एकसारखा ठेवून पूर्ण डिझाइन बनवू शकतो, म्हणून ती खालची लाईन मी डबल आखलेली आहे। ओके, आता पूर्ण जो शेप आहे तो आपला इथं ड्रॉ करून झालेला आहे तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कट करताना बघा आपला जिथं राऊंड भाग आहे तिथपर्यंतच आपल्याला कट करायचा आहे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर ही डिझाइन दिसते कटवर्कची। आणि पाठीमागे मी इथं पॅक गळा होता त्याला ही कटवर्कची डिझाइन केलेली आहे। तुम्हाला जर मध्ये दुसरा कुठला गळा काढायचा असेल तर ही अगदी इझिली तुम्ही मध्ये दुसरा गळा पण काढू शकता। तर ह्याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन की गळ्याला कटवर्कची डिझाइन आणि मध्ये पण आपण गळा कसा काढायचा ते ह्याच्यानंतरचा व्हिडिओ मी तो अपलोड करेल। ओके, तर इथे बघा अस्तरवर सगळ्यात अगोदर उलट्या साईडला आपल्याला जे आपण कॅनव्हास तयार करून घेतलेला आहे ते ठेवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जे कॅनव्हास आहे ते आपल्या अस्तरला चिकटतं। आणि जर तुम्हाला प्रेस करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट शिलाई मारून घेतली तरीही चालेल। ओके, आता जो आपला ब्लाऊजचा मेन कपडा आहे तो घ्यायचा, त्याच्यावर ब्लाऊजच्या सरळ बाजूला आपली जी अस्तरची सरळ बाजू आहे ते ठेवायची, म्हणजे आपलं कॅनव्हास वरच्या साईडने आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे आणि एक पिन लावून सिक्युअर करून घ्यायचं, म्हणजे इकडे तिकडे हलत नाही, मग काय आपला शेप जो आहे तो बिघडत नाही। आता त्याच्यानंतर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, पण शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे कॅनव्हास कट केलेला आहे ना शेपनुसार बरोबर त्या कॅनव्हासला लागूनच म्हणजे एकदम चिकटून अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। कॅनव्हासवरही जाऊन द्यायची नाही किंवा कॅनव्हासपासून जास्त लांब पण मारायची नाही। जर लांब मारली तर शेप परफेक्ट निघत नाही आणि कॅनव्हासवर शिलाई मारली तर ते कॅनव्हास जाड होतं, मग शेप व्यवस्थित येत नाही, असं छोट्या छोट्या चुन्या पडल्यागत होतं। त्यामुळे ही गोष्ट शिलाई मारताना नक्की लक्षात ठेवायची। ओके, तर इथे बघा आता शिलाई मारून झालेली आहे। आता जे कोपरे आहेत ना मधले तिथं आपल्याला कट मारायचं आहे। कट मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली शिलाई अजिबात कटली गेली नाही पाहिजे। ओके, आणि जर इथं कॅनव्हास चिपकवल्याच्या नंतर पण जर कॅनव्हास कधी कधी काय होतं चिकटा कमी असला ना ते चिकटत नाही, मग ते व्यवस्थित सेट होण्यासाठी त्याच्यावर आपण एक शिलाई मारून घ्यायची आहे कॅनव्हासवर। आता शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला जे कट आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच्यावर एक प्रेस मारली तरीही चालेल किंवा असेही डायरेक्ट जरी काढले ना तरी पण खूप सुंदर अशा शेपमध्ये ते निघतात। तर इथे बघा खूप सुंदर असा शेप आपल्या कटवर्कचा बनून तयार झालेला आहे। आता आपल्याला पूर्ण चारही बाजूने शिलाई मारायची आहे आणि जो एक्स्ट्राचा आपला कपडा आहे ना तो कट करून टाकायचा आहे। नंतर टक्स मारून आपल्याला जी कमरपट्टी आहे ती कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाइन आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। ओके, तर इथे बघा शिलाई मारून झालेली आहे पूर्ण आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथं कट करून टाकते आणि याचाच काल मी बाहीचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, कटवर्कची बाही कशी बनवायची ते। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन।
ते त्याच्यात पण बाही कशा प्रकारे कट करायची, कॅनव्हास किती घ्यायचं, प्रत्येक म्हणजे बाहीनुसार कशा प्रकारे आपल्याला कटिंग करायची ते त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप डिटेलमध्ये मी व्हिडिओ तो पण बनवलेला आहे, म्हणजे अगदी सहज सगळ्यांना समजेल असं आणि कोणीही इझिली अगदी कॅनव्हासची ही आपली कटवर्कची डिझाईन बनवू शकेल. बऱ्याच वेळा काय होतं, सगळ्यांना ही कटवर्कची डिझाईन बनवायची म्हणलं की खूप अवघड वाटते. तर हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.